आपला जो पवित्र शास्त्र तो सुरुवात करणार आहे आणि नवीन वर्षामधली ही पहिली बायबल स्टडी आहे. आणि आपण उत्पत्तीच्या पुस्तकापासून सुरुवात करणार आहोत. आपल्यामध्ये पास्टर मंगेश आहे, मी त्यांना विनंती करतो पुढील वेळेमध्ये ते आपल्याला आजची जी बायबल स्टडी आहे त्यामध्ये चालवतील. थँक्यू ब्रदर अमित आणि ब्रदर प्रशांत. आणि त्याचप्रकारे सर्वजण जे या ठिकाणी एकत्रित आलेलो आहे आपण झूम ह्या ॲपच्या माध्यमाने आपल्या सर्वांचे मी आभार मानतो. बऱ्याच दिवसापासून जे बायबल स्टडी सुरू करण्याचा आमचा विचार होता आणि मागच्या वर्षीच आम्ही हे पुस्तक निवडलं होतं. पण ख्रिसमसचे दिवस होते आणि त्यामुळे ख्रिसमसचे जे संदेश आहे ते आपण ऐकलेत त्या दिवसांमध्ये. आणि प्रभूला मी धन्यवाद देतो की हे सुंदरसं पुस्तक जे आहे त्याचा अभ्यास करण्याची संधी मला आणि आपल्या सर्वांना प्रभूने दिलेली आहे. ह्या पुस्तकाची सुरुवात करत असताना एक वचन मी आपल्या सर्वांकरिता वाचतो. स्तोत्र 111 आणि वचन 2. परमेश्वराची कृत्य थोर आहेत, ज्यांना ती आवडतात ते सर्व त्यांचा शोध करतात. ग्रेट आर द वर्क्स ऑफ द लॉर्ड, स्टडीड बाय ऑल हू डिलाइट इन देम. तर ह्या ठिकाणी स्पष्ट रीतीने शिकावयास मिळतं की परमेश्वराची कृत्ये थोर आहेत. आणि आपण ह्या ठिकाणी बायबल स्टडी मध्ये आपण जे सर्व एकत्रित आलेले आहोत, आपण सर्व जे आहोत, परमेश्वर कोण आहे, त्याच्या पुत्राचं कार्य आणि त्याचे थोर कृत्य जे आहेत ते जाणण्याकरिता आपण एकत्रित आलेले आहोत. आणि इथे सांगितल्याप्रमाणे ज्यांना ती आवडतात ती सर्व त्यांचा शोध करतात. आणि इंग्लिशमध्ये अत्यंत स्पष्ट रीतीने म्हटलेलं आहे, स्टडीड बाय ऑल हू डिलाइट इन देम. म्हणजे देवाच्या कृत्यांमध्ये ज्यांना आनंद आहे, अ, ते त्या कृत्यांचा आणि प्रभूचा शोध घेतात. आणि आपण ह्या ठिकाणी सर्व जे एकत्रित आलेले आहोत आपण त्याच उद्देशाने एकत्रित आलेले आहोत. उत्पत्तीचं पुस्तक जे आहे फाउंडेशनल म्हणजे अत्यंत मूलभूत पुस्तक आहे. उत्पत्तीचं पुस्तक जर पवित्र शास्त्रातून वगळण्यात आले किंवा काढण्यात आले तर पुढचा जो संदेश आहे बायबलचा, त्याला कोणताही सेन्स राहणार नाही, अर्थ राहणार नाही. आणि त्यामुळे हे पुस्तक जे आहे अत्यंत फाउंडेशनल, अत्यंत मूलभूत असं पुस्तक आहे. अ, आपण ह्या भागामध्ये विशेष करून ह्या पुस्तकाचं आणि जुन्या कराराचं, खास करून जुन्या कराराचं सर्वेक्षण आपण पाहणार आहोत. आणि अध्याय 1 मधील खास करून निर्माणकर्ता आणि निर्मिती त्यांच्याबद्दल आपण काही सत्य ह्या सायंकाळच्या वेळेस आपण शिकणार आहोत. तर सर्वात पहिले आपण पवित्र शास्त्राचे जे वर्गीकरण आहे त्याच्याकडे आपण आपले लक्ष लावणार आहोत. जुना करार जो आहे, जुन्या करारामध्ये ऐतिहासिक कथानक आहे. ते आपल्याला उत्पत्ती ते एस्तेर ह्या पुस्तकांमध्ये आढळतात. त्याचप्रकारे काव्य आहे, इयोब ते गीतरत्न. त्यानंतर भविष्य संदेश आहेत, यशाया ते मलाकी. तर अशा रीतीचं एक वर्गीकरण आपल्याला देण्यात येतं अभ्यासकांद्वारे. इतिहास, काव्य आणि भविष्य संदेश. त्यानंतर नवीन करारामध्ये शुभवर्तमान आहेत, मत्तई ते योहान. इतिहास आहे, प्रेषितांची कृत्य. पत्रे आहेत, रोमकरास पत्र ते यहुदाचे पत्र. आणि मग भविष्य संदेश आहे, जे शेवटचं पुस्तक आहे, अ, प्रगटीकरण. त्यानंतर आपण हे जे आपण वर्गीकरण पाहिलेलं आहे, हे याला आधुनिक वर्गीकरण आपण म्हणू शकतो किंवा इंग्लिश बायबलनुसार करण्यात आलेलं वर्गीकरण याला आपण म्हणू शकतो. परंतु अ, या आधी जे वर्गीकरण प्रभू येशू ख्रिस्ताच्या वेळेस बायबलचं जे वर्गीकरण होतं त्याला आपण क्लासिफिकेशन म्हणू शकतो. तर त्याला इंग्लिशमध्ये हिब्रू क्लासिफिकेशन ऑफ द ओल्ड टेस्टमेंट म्हणतात. जुन्या कराराचे इब्री शास्त्राप्रमाणे वर्गीकरण. तर ज्यावेळेस सर्व प्रेषित होते किंवा प्रभू येशू ख्रिस्त स्वतः ह्या भूतलावर होता, तर त्यावेळेस पवित्र शास्त्राचे 3 भाग जुन्या कराराचे जे आहेत, 3 भाग जे आहे, 3 भागामध्ये पवित्र शास्त्राचे वर्गीकरण करण्यात आलेले होते. पहिल्या भागाला तोरा असे म्हणतात आणि दुसऱ्या भागाला नेविम आणि तिसऱ्या भागाला केतुविम. हे तिन्ही शब्द इब्री शब्द आहेत, तोरा, नेविम आणि केतुविम. आणि मोशेचे जे 5 पुस्तकं आहेत ते तोरा ह्या भागामध्ये येतात. आणि तोराच्या अंतर्गत आपण पाहतो की उत्पत्ती, निर्गम, लेवीय, गणना आणि अनुवाद आहे. त्यानंतर नेविम आहे. नेविमच्या अंतर्गत आपण पाहतो की पूर्वीचे संदेष्टे, ज्याच्यामध्ये यहोशुवा, शास्ते, शमूएल, राजे आहे. आणि त्यानंतर नंतरचे संदेष्टे यशया, इर्मया, एजेकेल आणि 12 संदेष्टे
प्रभू येशू ख्रिस्ताच्या काळात आणि संदेष्टां संदेष्टांच्या काळात आणि प्रेषितांच्या काळामध्ये आपण पाहतो की अ, जे होशेपासून ते मलाकीपर्यंत 12 संदेष्टे आहेत. ते एक पुस्तक होतं आणि म्हणून इब्री पवित्र शास्त्रामध्ये 24 पुस्तकं आहेत. आपल्या आधुनिक वर्गीकरणानुसार 39 पुस्तकं आहेत जुन्या कराराची, पण ख्रिस्त ज्या वेळेस ह्या भूतलावर होता किंवा प्रेषित त्या वेळेपर्यंत 24 पुस्तकं होते, कारण की हे जे 12 पुस्तकं आहेत ते एक पुस्तक होतं. दॅट वॉज वन बुक. आणि जे पहिलं शमूएल, दुसरे राज्य, दुसरा पहिले इतिहास, दुसरे इतिहास जे आहे ते पण सिंगल बुक होते. ते नंतर डिवाइड करण्यात आले. त्यानंतर केतुबिमच्या अंतर्गत काव्य आहेत. काव्यामध्ये स्तोत्र, नीतिसूत्र, योग, त्यानंतर गुंडाळ्या, आणि गुंडाळ्यांमध्ये गीतरत्न, रूथ, विलापगीत, एस्तेर, उपदेशक आणि ऐतिहासिक पुस्तकं आहेत, ज्यामध्ये दानियल, एजरा, नेहमाया आणि इतिहास. तर हे जे क्लासिफिकेशन आहे हे इब्री पवित्र शास्त्रानुसार आहे. आणि ज्या पुस्तकाचा आपण अभ्यास करत आहोत तो तोरा, ज्याला इंग्लिशमध्ये लॉ म्हणतात, त्या गटामध्ये हे पुस्तक आहे आणि मोशेने लिहिलेलं हे पुस्तक आहे. हे सांगू इच्छितो आणि आपल्यापैकी बऱ्याच लोकांना ते ठाऊक आहे. तर नेमकं ते पुस्तक कोणत्या गटामध्ये आहे हे आपल्याला ठाऊक असणं गरजेचं आहे, आणि त्याचा जॉनरा म्हणजे लेखन शैली किंवा साहित्यिक प्रकार काय आहे ते सुद्धा आपल्याला माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. हिस्टॉरिकल नॅरेटिव्ह आहे, म्हणजे ऐतिहासिक कथानक आहे. काव्य नाही आहे, भविष्य संदेश नाही आहे. जरी आपल्याला काही भविष्यवाण्या या पुस्तकामध्ये आढळतात, पण पूर्णपणे हे अ, इर्मया, एझेकेल, येशया त्याप्रमाणे भविष्य संदेश नाही आहे. तर थोडक्यामध्ये ह्या पुस्तकाचा आपण परिचय सुद्धा घेणार आहोत. ज्या प्रकारे सांगण्यात आलेलं आहे की मोशे जो आहे तो पंचग्रंथाचा लेखक आहे. पहिले जे 5 पुस्तकं आहेत बायबलमधले त्याला पंचग्रंथ म्हणतात, आणि मोशे त्या पंचग्रंथाचा लेखक आहे. ह्या ठिकाणी आपण पाहतो की मोशेच्या लिखाणावर किंवा त्याच्या ऑथरशिपवर आधुनिक काळामध्ये काही लोकांनी आक्षेप घेतलेले आहे, जसे उदारमतवादी लोक. पण पवित्र शास्त्र आपल्याला प्रमाण देतं, प्रूफ देतं की मोशे पंचग्रंथाचा लेखक आहे. उत्पत्तीच्या पुस्तकाचा लेखक मोशे आहे. अ, उद्देश काय आहे, तर ह्या ठिकाणी आपण पाहतो की उत्पत्तीच्या पुस्तकाला आरंभाचे किंवा सर्व गोष्टींच्या उगमाचे पुस्तक असे म्हटलेलं आहे. आणि यामध्ये ह्या पुस्तकामध्ये परमेश्वर जो आहे तो प्रमाण देत नाही. ही इज नॉट गिविंग द प्रूफ दॅट ही इज अ लिव्हिंग गॉड, बट ही इज डिक्लेअरिंग ॲज अ सॉवरेन गॉड, ही इज डिक्लेअरिंग ही इज. ह्या पुस्तकाची सुरुवात आपल्या सर्वांना ठाऊक आहे की कशा रीतीने होते. ह्या पुस्तकाची सुरुवात पशु, पक्षी किंवा मनुष्य किंवा निर्मितीद्वारे होत नाही, तर ह्या पुस्तकाची सुरुवात इन द बिगिनिंग गॉड, ह्या पुस्तकाची सुरुवात प्रारंभी देवाने, अशा रीतीने ह्या पुस्तकाची सुरुवात झालेली आहे. आणि ह्या संपूर्ण बायबल ची जी सुरुवात आहे किंवा अत्यंत अम, अ, सुरुवातीचं जे वचन आहे त्याच्यामध्येच आपल्याला पाहावयास मिळतं की त्या पहिल्याच वचनामध्ये देवावर जे आहे भर देण्यात आलेला आहे. आणि त्या ठिकाणी स्वतः परमेश्वर जो आहे मोशेद्वारे घोषित करत आहे की तो आहे. ही इज डिक्लेअरिंग. तो प्रमाण देत नाहीये. परमेश्वराला प्रमाण देण्याची गरज आणि आवश्यकता नाहीये. ॲज अ सॉवरेन, एक संप्रभू किंवा सार्वभौम देव, एक राजा आहे नात्याने फक्त तो घोषित करत आहे, इन द बिगिनिंग गॉड क्रिएटेड हेव्हन्स अँड दी अर्थ. हे आपल्याला स्पष्ट रीतीने इथे पाहावयास मिळतं. त्यानंतर आपण पाहतो की कोणत्या गोष्टींची सुरुवात आपल्याला या पुस्तकामध्ये पाहावयास मिळते, तर विश्वाची निर्मिती, मानवाची सुरुवात, अ, पहिला विवाह, पहिलं कुटुंब, पहिले पाप, मृत्यू, अनेक राष्ट्रांची सुरुवात, इस्रायल राष्ट्राची सुरुवात, इत्यादी ह्या गोष्टींची सुरुवात आपल्याला ह्या पुस्तकामध्ये पाहावयास मिळते. अ, मानवी इतिहासात देवाच्या मुक्तीच्या योजनेची सुरुवात या पुस्तकात पाहावयास मिळते. ह्या पुस्तकामध्ये आपल्याला कराराबद्दल शिकावयास मिळतं. त्याच प्रकारे ह्या पुस्तकामध्ये आपल्याला मुक्तीची कहाणी, त्याचा परिचय देव देत आहे. अध्याय 3 मध्ये तो म्हणतो की माझा पुत्र येऊन, स्त्रीची संतान येऊन सैतानाचे डोके कुचलेल आणि तो त्याच्या लोकांना तारेल. तर त्या मुक्तीच्या कहाणीचा परिचय सुद्धा परमेश्वराने ह्या पुस्तकामध्ये आणि अत्यंत
पहिल्या भागामध्येच आपल्याला आढळतं की देव देत आहे. हे पुस्तक सुद्धा दाखवितं की निर्मिती किंवा विश्व, जग आणि देवाचा काय संबंध आहे. अ, आपण पाहतो की आधुनिक काळामध्ये निर्मिती, जग आणि देव ह्या दोन लोकांना असं वाटतं की ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहे. आणि अ, जग जे आहे ते स्वतंत्र आहे, विश्व जे आहे ते स्वतंत्र आहे. परंतु हे पुस्तक दाखवत आहे की व्हॉट इज द रिलेशनशिप ऑफ द ट्रू अँड लिव्हिंग गॉड विथ द वर्ल्ड दॅट ही क्रिएटेड. आणि पहिल्याच वचनामध्ये आपल्याला ते नातं किंवा ते संबंध आपल्याला त्या ठिकाणी आढळतं. अ, पहिल्या आपण आत्ताच पाहिलेलं आहे की पहिल्या पाच पुस्तकांना अ, पंचग्रंथ असं म्हणण्यात येतं. आणि याचा लिहिण्याचा आणखीन एक उद्देश आपल्याला ह्या ठिकाणी आढळतो. अम, मोशेने लिहिलेले हे पुस्तक आहे. परंतु निर्मितीचं कार्य तर परमेश्वराने मोशेच्या जन्माच्या किंवा मोशेने हे पुस्तक लिहिलं त्याच्या कितीतरी वर्ष आधी परमेश्वराने निर्मितीचं कृत्य केलेलं होतं. मग इतक्या वर्षानंतर मोशे कोणत्या उद्देशाने हे पुस्तक लिहित आहे पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने. तर इथे आपल्याला त्याचा इतिहास सुद्धा पाहावयास मिळतो की इस्रायली लोक मिस्रामध्ये होते आणि तिथलच्या चालीरीती ज्या आहेत त्याच्या खाली ते आलेले होते, त्या जोखडाखाली ते आलेले होते. त्या मिस्री लोकांच्या सर्व अशुद्ध चालीरीतीप्रमाणे इस्रायल लोक वावरत असे, वागत असे आणि चालत असे. आणि पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने मोशेने हे पुस्तक लिहिलं. आणि मोशे जो आहे अ, त्या मिस्री संप्रदाय किंवा त्या मिस्री चालीरीतींच्या खाली आलेले जे देवाचे लोक होते, त्यांना तो ह्या पुस्तकाद्वारे एका सत्य, महान आणि जिवंत देवाचा परिचय तो करून देत आहे. हे पुस्तक तो ह्यासाठी लिहित आहे की जेणेकरून त्या लोकांना सत्य देव, त्याचे करार, देवाची कृत्य, त्याच्या योजना कळाव्या व त्यांनी सत्य व जिवंत देवाची सेवा करावी. या उद्देशाने मोशे जो आहे पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. हे आपण ह्या ठिकाणी पाहतो. ज्या प्रकारे आपण ऐकलं आहे की हे जे पुस्तक आहे अ, निर्माणकर्ता आणि निर्मिती अ, हे यांचा परिचय देत आहे. त्यांच्यामधील संबंध काय आहेत ते दाखवत आहे. आणि जर प्रभूने अ, तो संबंध आपल्याला दाखविला नसता तर कदाचित आपल्यालाही निर्मिती आणि निर्माणकर्ता यांच्यातील फरक कळाला नसता. आणि आपण सुद्धा इतर जे लोक आज पवित्र शास्त्रापासून जे लांब आहेत, त्यांच्याप्रमाणेच आपण सुद्धा विचार केला असता की निर्मिती ही स्वतंत्र आहे. अ, ह्या सायंकाळच्या वेळेस ह्या वचनाकडे आपण लक्ष देणार आहोत की प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली. अ, उत्पत्तीचं जे पुस्तक आहे आणि खास करून जे पहिलं वचन आहे ते आपल्याला स्पष्ट रीतीने दाखवत आहे की प्रारंभी देवाने. उत्पत्तीचा पहिला अध्याय व पहिले वचन स्पष्टपणे शिकवते की यहोवा देव आहे व पिता, पुत्र, पवित्र आत्मा ते निर्माण करते आहेत. उत्पत्तीचे पहिले वचन खालील खोट्या तत्वांचा विरोध करते व खंडन करते. ते तत्व आपण या ठिकाणी शिकणार आहोत. कारण की उत्पत्तीचं पुस्तक गॉडनी म्हणजे देवानी सुरू होत आहे. आणि मग आपण पाहतो की ह्या जगामध्ये जे सर्व खोटे तत्व आहेत त्या तत्वाचं हे पहिलं वचन जे आहे त्या सर्व खोट्या तत्वांचं खंडन करत आहे. आणि त्यामधील पहिलं जे आहे ते आहे बहुदेववाद किंवा अनेकेश्वरवाद, ज्याला इंग्लिशमध्ये पॉलिथिझम म्हणतात. असंख्य देव आहे असा विश्वास. अ, या ठिकाणी उत्पत्तीच्या पहिल्याच पुस्तकामध्ये आपल्याला देव दाखवत आहे की अ, तो एक आहे, ही इज वन. प्रारंभी देवाने ह्या ठिकाणी असं म्हटलं नाही की प्रारंभी अ, अ, देव किंवा अनेक देवांचा समूह एकत्रित आला, मेनी गॉड्स केम टुगेदर, आणि मग त्यांनी निर्मिती केली, अशा रीतीने बायबलची सुरुवात होत नाही. किंवा अ, ज्या प्रकारे काही दंतकथा आहेत, ग्रीक दंतकथा, रोमन दंतकथा, किंवा ह्या जगामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या दंतकथा आहेत की अ, एका मोठ्या देवानी लहान देवाचा वध केला आणि मग त्या देवाच्या शरीराद्वारे जगाची निर्मिती केली. अशा अनेक प्रकारच्या दंतकथा आहेत ह्या जगामध्ये. परंतु ह्या ठिकाणी स्पष्ट रीतीने आपल्याला शिकावयास मिळतं की द वन ट्रू गॉड, जो एक सत्य देव आहे, त्यांनी जगाची उत्पत्ती केलेली आहे, हे आपण या ठिकाणी पाहतो. आणि म्हणून
पहिलंच वचन जे आहे, इन द बिगिनिंग गॉड इज रिजेक्टिंग पॉलिथिझम, म्हणजे अनेकेश्वरवाद, बहुदेववाद, ह्या तत्वाचा नकार बायबल स्पष्ट रीतीने करतं. त्यानंतर दुसरं तत्व जे आहे त्याचं सुद्धा हे पहिलं वचन नकार करत आहे, आणि ते आहे दैववाद, सर्व नशिबावर निर्भर आहे. अ, बायबल जे आहे ह्या दैववादाचा अ, विरोध करतं किंवा स्पष्ट रीतीने नाकारत आहे. सर्व नशिबावर निर्भर आहे. आणि ह्या जगामध्ये जे आहे आपण पाहतो, लोकांचा असा विश्वास आहे की तुमचं नशीब जे आहे ग्रहांवर ग्रहांवर निर्भर आहे. परंतु इथे आपल्याला पहिल्याच वचनामध्ये दाखविण्यात आलेलं आहे, इन द बिगिनिंग गॉड, प्रारंभी देवाने, आणि अ, स्पष्ट रीतीने तिथं समराईज केलेलं आहे की आकाश आणि पृथ्वी निर्माण केली, म्हणजे सर्व काही, सर्व गोष्टींचा निर्माण करता परमेश्वर आहे, आणि ग्रहांचाही निर्माण करता परमेश्वर आहे. आणि त्याच्या इच्छेवर आणि त्याच्या संकल्पावर आपलं जीवन आहे. ग्रहांवर किंवा नशिबावर. तर ग्रहांवर अ, आपलं जीवन निर्भर नाही आहे, हे आपल्याला बायबल स्पष्ट रीतीने दाखवितं की आपला आपला जो परमेश्वर आहे, तो आपला सार्वभौम राजा आणि निर्माणकर्ता आहे, आणि त्याच्यावर आपलं जीवन जे आहे निर्भर आहे. त्यानंतर उत्क्रांती. उत्क्रांतीचा सिद्धांत जो आहे तो अ, शाळेच्या पाठ्यपुस्तकामध्ये आहे. अ, शाळेमध्ये आहे, कॉलेजमध्ये आहे, आणि अनेक सायंटिस्ट जे आहे त्याला मानतात आणि त्याला पाठिंबा देतात. चार्ल्स डार्विन जो आहे त्याच्याद्वारे हा सिद्धांत मांडण्यात आलेला आहे. आणि काय आहे हा सिद्धांत? पृथ्वीच्या उत्पत्तीपासून होत आलेले हे बदल सजीवांच्या उदयास अनुकूल होते. त्यांच्यानुसार अ, पृथ्वीची जी निर्मिती झाली ती बिग बँग एक्सप्लोजन, म्हणजे विस्फोटाद्वारे पृथ्वीची निर्मिती झाली. आणि त्यांच्यानुसार पृथ्वीच्या उत्पत्तीपासून होत आलेले हे बदल सजीवांच्या उदयास अनुकूल होते. बदलातून मानवाची निर्मिती झाली. बदलातून. आणि इथे ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे बेडूक किंवा मग माकडातून मानवाची निर्मिती झाली. आणि मिलियन्स ऑफ इयर्स ते दाखवितात. तर उत्क्रांतीचा सिद्धांत जो आहे हे शिकवितं की बदलामधून मानवाची निर्मिती झाली, आणि विश्वाची निर्मिती बिग बँग एक्सप्लोजनद्वारे झालेली आहे, ते शिकवितात शाळा आणि कॉलेजमध्ये. आणि त्यामुळे जे ख्रिश्चन पालक आहेत, ख्रिश्चन पॅरेंट्स, पास्टर्स, आणि जे सर्व पुढारी आपल्याला परमेश्वरांनी त्या स्थानावर ठेवलेलं आहे, मस्तक ह्या नात्याने, अधिकाराच्या पदावर, त्या ठिकाणी आपल्याला स्पष्ट रीतीने ह्या गोष्टी आपल्या घरामध्ये, मंडळीमध्ये बोलणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यांना एक ज्ञानी, एक चांगला आणि सार्वभौम देव जो आपला निर्माण करता आहे त्याची ओळख करून देणं गरजेचं आहे. कारण की शाळेंमध्ये जे आहे आपण पाहत आहे की ब्रेन वॉश केल्या जात आहे. अ, आणि उत्क्रांतीचा सिद्धांत जो आहे त्यालाही बायबल रिजेक्ट करतं. त्यानंतर आपण पाहतो की चौथा मुद्दा जो आहे सर्वेश्वरवाद, ईश्वर व सृष्टी एकच आहे असे मत, क्रिएटर अँड क्रिएशन, किंवा क्रिएटर आणि क्रिएचर आर वन, ईश्वर व सृष्टी एकच. आणि पहिलं वचन जे आहे स्पष्ट रीतीने ह्या तत्वाला सुद्धा काय करत आहे, रिजेक्ट करत आहे, सर्वेश्वरवादाला. अ, कारण की पहिलं वचन जे आहे, प्रारंभी देवाने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली, सर्व काही निर्माण केलं. त्या ठिकाणी स्पष्ट रीतीने बायबल दाखवत आहे की देव हा सृष्टीपासून किंवा किंवा निर्मितीपासून तो वेगळा आहे, भिन्न आहे आणि स्वतंत्र आहे. आणि त्यामुळे सृष्टी आणि निर्माणकर्ता ते एक नव्हे तर ते भिन्न आहेत. आणि निर्माणकर्त्याने निर्मिती केली हे स्पष्ट रीतीने दाखविण्यात आलेलं आहे. फिफ्थली, पाचवा मुद्दा, भौतिकवाद. विश्व सार्वकालिक आहे. बायबल जे आहे स्पष्ट रीतीने दाखवितं की ॲट अ सर्टन पॉइंट ऑफ टाइम
गॉड क्रिएटेड द वर्ल्ड. ह्या विश्व हे सार्वकालिक नाही, तर विश्वाची सुरुवात आहे, सार्वकालिक नाही. आणि केवळ अ, परमेश्वर परमेश्वर सार्वकालिक आहे, हे पवित्र शास्त्र स्पष्ट रीतीने दाखवितं. आणि म्हणून भौतिकवाद सुद्धा ह्या पहिल्या वचनाद्वारे भौतिकवाद वादाला सुद्धा पवित्र शास्त्र नाकारतं. आणि 6वा मुद्दा, नास्तिकवाद शिकवतं की देव नाही, गॉड इज नॉट. आणि बायबलची सुरुवात जी आहे ती अशा रीतीने होत आहे की प्रारंभी देवाने. आणि मग पहिलंच वचन जे आहे नास्तिकवादाला त्या ठिकाणी आव्हान करत आहे. भौतिकवाद नाकारतं, सर्वेश्वरवाद, उत्क्रांतीचा सिद्धांत, दैववाद, सर्व काही नशिबावर निर्भर आहे, ते तत्व सुद्धा बायबल नाकारत आहे. आणि बहुदेववाद, हे सर्व तत्व जे आहे, ते पहिली जी फ्रेज आहे किंवा पहिला जो वाक्यांश आहे, प्रारंभी देवाने, हे सर्व इजम्स जे आहेत, सर्व जे खोटे तत्व आहेत, ते नाकारत आहे. हे आपण इथे स्पष्ट रीतीने पाहिलेलं आहे. अ, प- अ, जे वचन आपण वाचलेलं आहे, प्रारंभी देवाने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली, त्याच्यामधूनच आपण काही सत्य ह्या सायंकाळच्या वेळेस आपण पाहणार आहोत की परमेश्वराने अ, आपल्या शब्दाने विश्वाची निर्मिती केली. आणि त्याला आपण त्याच्या पुराव्याकरिता अध्याय 1 वचन 3 वचन 9 14 20 24 26 आणि 29 जे आहेत, ते आपण पाहू शकतो. त्याचप्रकारे पंचग्रंथातील इतर पुस्तकं, त्याच्यानंतर पुढे जेव्हा आपण जातो काव्य म्हणजे स्तोत्र संहितेमध्ये, त्याचप्रकारे इयोब, मग भविष्य जे पुस्तकं आहेत, शुभवर्तमान, मग प्रेषितांची कृत्य, मग पत्रे, आणि मग शेवटी प्रगटीकरण, ह्या सर्व पुस्तकांमध्ये स्पष्ट रीतीने दाखविलेलं आहे की देवाने निर्मिती केलेली आहे. आणि काही ठिकाणी स्पष्ट रीतीने दाखविण्यात आलेलं आहे की परमेश्वराने आपल्या शब्दांनी विश्वाची निर्मिती केली. देव हा सामर्थ्यशाली आहे, सार्वभौम आहे, चांगला आहे व ज्ञानी आहे. तर अशा एका सामर्थ्यशाली, सार्वभौम, चांगल्या व ज्ञानी परमेश्वराने ह्या विश्वाची निर्मिती केलेली आहे. उत्पत्ती केवळ देवच करू शकतो, मनुष्य करू शकत नाही. मानव उत्पत्ती करत नाही. इथे उदाहरण मी दिलेलं आहे की सुताराने फर्निचर बनवले. आपण असं कधीच नाही म्हणत की सुताराने टेबलची निर्मिती केली किंवा उत्पत्ती केली. ओनली गॉड हॅज द पॉवर टू क्रिएट बाय हिज वर्ड, हे बायबल आपल्याला स्पष्ट रीतीने सांगतं. अ, त्यानंतर निर्मिती, निर्माणकर्ता आणि निर्मितीबद्दल दुसरं सत्य आपण पाहतो की परमेश्वराने कोणत्याही वस्तूचा उपयोग न करता निर्मिती केली. आणि यालाच लॅटिन भाषेमध्ये एक फ्रेज आहे, त्याला क्रिएशन एक्स हिलो म्हणतात. आणि त्याचा अर्थ काय आहे? क्रिएशन क्रिएशन एक्स हिलो, इंग्लिशमध्ये त्याला आउट ऑफ नथिंग. आउट ऑफ नथिंग म्हणजे कशाचाही वापर अ, न करता परमेश्वरांनी जगाची निर्मिती केली, हे आपल्याला शिकावयास मिळतं. तर ही निर्मिती कशी आहे? क्रिएशन एक्स निहिलो, म्हणजे आउट ऑफ नथिंग. पूर्व अस्तित्वामध्ये असलेल्या देवानी पूर्व अस्तित्वामध्ये असलेल्या किंवा काही वस्तू निर्मितीच्या आधी अस्तित्वामध्ये होत्या, आणि परमेश्वराने त्या गोष्टींचा किंवा वस्तूंचा उपयोग केला निर्मितीसाठी, असं बायबल शिकवित नाही. तर आउट ऑफ नथिंग, क्रिएशन आउट ऑफ नथिंग, कोणत्याही धातूचा किंवा कोणत्याही वस्तूचा वापर न करता परमेश्वराने ह्या विश्वाची निर्मिती केली. तिसरा मुद्दा, निर्माणकर्ता आणि निर्मितीबद्दल आपण शिकतो की परमेश्वराने सर्व काही चांगले असे उत्पन्न केले. बायबल वारंवार आपल्याला अ, याबद्दल शिकवितं की जी ओरिजिनल क्रिएशन आहे, मूळ किंवा उत्पत्ती 1 आणि 2 मधील जी निर्मिती आहे ती चांगली होती. हे बायबल स्पष्ट रीतीने आपल्याला शिकविते. तर निर्मितीबद्दल आणखीन एक सत्य आपल्याला बायबल शिकवतं की परमेश्वराने ज्या वेळेस निर्मिती केली, सर्व काही त्यांनी चांगले असे उत्पन्न केले. चौथा मुद्दा, ह्या निर्मितीबद्दल आपण पाहतो की देवाने मानवाला त्याच्या प्रतिमेत निर्माण केले. त्याच्यासाठी आपण उत्पत्ती 1 आणि 26 वाचूया. मग देव बोलला, आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश्य असा मनुष्य आपण करू. आणि ह्या ठिकाणी आपण पाहतो की स्पष्ट रीतीने आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश्य असा मनुष्य आपण करू. आणि परमेश्वराने त्याच्या प्रतिरूपाचा मनुष्य आदाम घडविला, आणि आदामापासून त्याने हवा जी आहे घडविली, हे आपण पाहतो. तर नेमकं प्रतिरूप म्हणजे काय? अ, ज्यावेळेस मी बऱ्याच वर्षा आधी हे वचन वाचलं, तर
सर्वसाधारण रीतीने मला असं वाटलं की आपल्या प्रतिरूपाचा आपल्याशी सदृश्य असा मनुष्य आपण करू, याचा अर्थ असा असेल की परमेश्वर माझ्यासारखाच आहे. आणि मला असं वाटतं की दिस इज अ जनरल एरर, सर्वसाधारण चूक आहे किंवा विचारसरणी आहे ही. अ, बरेच लोक याचा सामना करतात किंवा त्यांच्या मनात हा विचार येतो की परमेश्वर मानवासारखाच असेल. परंतु प्रतिरूप म्हणजे काय, याच्याबद्दल आपल्याला पवित्र शास्त्रामधून इतर शास्त्र भागातून आपल्याला शिकावयास मिळतं. आणि त्याचप्रकारे बायबलचे जे अभ्यासक आहेत त्या ह्या प्रतिरूपाबद्दल शिकवतात. बायबल स्पष्ट रीतीने आपल्याला पंचग्रंथामध्ये सांगतो की देव जो आहे तो पशु पक्ष्यांसारखा नाही आहे. अनुवादाचं पुस्तक जर आपण पाहिलं तर त्यानंतर योहानाच्या पुस्तकामध्ये स्पष्ट रीतीने शिकवलं की परमेश्वर आत्मा आहे. कलसे सांगतं की तो अदृश्य आहे. आणि मग नक्कीच तो भौतिक नाही आहे, तो प्राण्यांसारखा नाही, पशुसारखा नाही, तो तुमच्या आणि माझ्यासारखा नाही आहे. आय एम टॉकिंग अबाउट गॉड द फादर, जो यहोवा देव आहे त्याच्याबद्दल मी बोलत आहे, ज्याला आपण पिता म्हणतो. तो त्याला मानवी शरीर नाहीये. मग हे प्रतिरूप नेमकं आहे तरी काय? आणि ह्या ठिकाणी स्पष्ट रीतीने सांगण्यात आलेलं आहे की देवाचे प्रतिरूप भौतिक नाही तर आत्मिक व नैतिक आहे, स्पिरिच्युअल अँड मॉरल. त्याचप्रकारे आपण पाहतो की अ, अ, परमेश्वर जो आहे इच्छा बाळगतो. आणि ती कॅपॅसिटी देवानी माणसाला दिलेली आहे, इच्छा बाळगणे. बरे आणि वाईट ओळखण्याची क्षमता प्रभूमध्ये आहे. आणि ती क्षमता प्रभूने आपल्यालाही दिलेली आहे, बरे आणि वाईट ओळखण्याची क्षमता, बौद्धिक क्षमता. आवर गॉड इज इंटेलेक्च्युअल गॉड. परमेश्वर जो आहे तो ज्ञानी आणि बुद्धिमान परमेश्वर आहे. आणि ती क्षमता त्यांनी आपल्याला दिलेली आहे. त्याचप्रकारे देवाचे ज्ञान, पावित्र्य आणि नीतिमत्व हे सर्व मिळून देवाची प्रतिमा आपण याला म्हणू शकतो. अ, याच्याबद्दल आपल्याला इफिस्करस अध्याय 4 आणि त्याचप्रकारे कलसे मधून सुद्धा शिकावयास मिळतं. आणि त्याचप्रकारे काही अभ्यासक जे आहेत ते सांगतात की अम, मनुष्य जो आहे, आदाम जो आहे, तो परमेश्वराचा राजप्रतिनिधी आहे, वाईस रिजंट. आणि त्या अर्थाने सुद्धा ही प्रतिमा जी आहे, काही स्कॉलर्स जे आहेत ते त्या अर्थाने सुद्धा शिकवण्याचा प्रयत्न करतात की अ, परमेश्वर जो आहे हा महान राजा आहे. आणि परमेश्वराने आदामाला वाईस रिजंट, पृथ्वीवरील त्याचा राजप्रतिनिधी म्हणून नियुक्त केलं. आणि पृथ्वी व्यापून टाका, बहुगुणित करा. त्यांना असा आशीर्वाद प्रभूने दिलेला होता. त्यामधून ते शिकवण्याचा प्रयत्न करतात की आदाम देवाचा राजप्रतिनिधी होता. आणि अ, प्रतिमा त्या अर्थाने ते दाखवण्याचा प्रयत्न करतात किंवा समजवण्याचा प्रयत्न करतात. तर प्रतिमा काय आहे? नक्कीच भौतिक नाही आहे, आत्मिक आहे, नैतिक आहे. देव इच्छा बाळगतो आणि त्याने आपल्याला ती क्षमता दिली, बऱ्या वाईटाची बरे वाईट ओळखण्याची क्षमता दिली, बौद्धिक क्षमता, देवाचे ज्ञान, पावित्र्य, त्याचप्रकारे नीतिमत्व, ह्या सर्व गोष्टी मिळून प्रतिमा जे आहे समजून घेण्याचा, किंवा हा शब्द प्रतिमा समजून घेण्याचा किंवा कॉन्सेप्ट समजून घेण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. आणि पुढे पाचवा, निर्माणकर्ता आणि निर्मितीबद्दल पाचवं सत्य आपण पाहतो की त्रैक्य देवाने जगाची निर्मिती केली. त्रैक्य, थ्रिनिटी, थ्रिनिटी वॉज इन्वॉल्ड इन द क्रिएशन. बऱ्याचदा असं लोकांना वाटतं की ज्यावेळेस निर्मिती झाली त्यावेळेस पित्यानेच केली, येशू ख्रिस्त त्या ठिकाणी उपस्थित नव्हता, पवित्र आत्मा त्या ठिकाणी उपस्थित नव्हता. परंतु बायबल आपल्याला स्पष्ट रीतीने दाखविते की त्रैक्य परमेश्वराने जगाची निर्मिती केली. थ्रिनिटी क्रिएटेड द वर्ल्ड. आणि थ्रिनिटी ज्यावेळेस आपण म्हणतो तर आपला जो मूलभूत विश्वास आहे, ख्रिस्ती विश्वास आहे, तो अशा रीतीने आहे की एक परमेश्वर व तीन व्यक्ती, वन गॉड बट थ्री पर्सन्स. तीन देवाची आपण उपासना करत नाही. नॉट थ्री गॉड्स बट वन गॉड. एक देव व तीन व्यक्ती. आणि त्रैक्य देवानी जगाची निर्मिती केली हे बायबल आपल्याला स्पष्ट रीतीने शिकविते. ह्या ठिकाणी वचन 2 मध्ये आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे की देवाचा आत्मा जलावर तळपत राहिला होता. आणि ही जी फ्रेज आहे, हे जे शब्द आहेत, अ, हे असे सांगत नाही आहे की पवित्र आत्मा भटकत होता, तळपत होता. ज्यावेळेस आपण अम, देवाचा आत्मा जलावर तळपत होता, ही फ्रेज किंवा हे वचन वाचतो तर आपल्याला असं वाटतं की तो काय तळपत म्हणजे भटकत होता का? परंतु पुन्हा एकदा इब्री भाषेमधून आपण ज्यावेळेस याचा अभ्यास करतो तर ह्या ठिकाणी
आपल्याला शिकावयास मिळतं की मेटाफोरिकली अलंकारिक भाषेमध्ये जे आहे हे ह्या ठिकाणी मांडण्यात आलेलं आहे. आणि अ, पवित्र आत्म्याला ह्या ठिकाणी एका पक्षाप्रमाणे दाखविण्यात आलेलं आहे किंवा पेश करण्यात आलेलं आहे. ज्या प्रकारे एखादा पक्षी किंवा पक्षीन अम, अंड्यांना ऊब देते आणि त्यामधून अ, त्या अंड्यांमधून जीव उत्पन्न होतो किंवा पिल्ले त्या अंड्यामधून निघतात. तर त्याच प्रकारे लेखकाने जो आहे पवित्र आत्मा आणि निर्मितीचा संबंध दाखविलेला आहे. तर जलावर तळपत होता हा जो शब्द आहे तळपत असणे, याला मला असं वाटतं इंग्लिशमध्ये ब्रुडिंग हा शब्द आहे. ज्या प्रकारे पक्षीन किंवा कोंबडी अंड्यावर बसते आणि अंड्यांना ऊब देते आणि त्यामधून ते पिल्ले बाहेर येतात ह्या जगामध्ये, त्या प्रकारचा शब्द इथे लेखकाने वापरलेला आहे. तर तळपत होता मराठीमध्ये क्लिअर स्पष्ट रीतीने ज्यावेळेस आपण वाचतो तर ते कळत नाही. आणि त्यामुळे काही शब्दांचा अर्थ मूळ भाषेमध्ये समजून घेतल्यावर तो चांगल्या प्रकारे आपल्याला कळतो. तर ह्या ठिकाणी स्पष्ट रीतीने आपण पाहतो की त्रैक्य देवाने जगाची निर्मिती केलेली आहे. अ, आणि सहावा मुद्दा निर्माणकर्ता आणि निर्मितीबद्दल आपण शिकत आहोत. आणि तो असा आहे की प्रभू येशू ख्रिस्ताच्या गौरवास्तव जगाची उत्पत्ती झाली आहे. आणि बऱ्याच लोकांना हे विधान जे आहे धक्कादायक, हे विधान बऱ्याच लोकांकरिता धक्कादायक असू शकतं, गोंधळात पाडणारं असू शकतं. कारण की बरेच लोक असा विचार करतात की बेथलेम ह्या गावामध्ये येशू ख्रिस्त जन्माला आला आणि मग उत्पत्ती 1:1 मध्ये आम्हाला कुठं दिसतो येशू ख्रिस्त? यहोवा देवानीच पित्यानेच निर्मिती केली. पण आपण जसं जसं पवित्र शास्त्रामधून प्रवास करतो तर आपल्याला कलसे अध्याय 1 वचन 15 आणि 16 मध्ये देवाचं वचन हे दाखवितं की तो अदृश्य देवाचे प्रतिरूप आहे. तो सर्व उत्पत्तीत ज्येष्ठ आहे. उत्पत्तीत ज्येष्ठ म्हणजे त्याला सर्वात पहिले देवाने घडवलं असा अर्थ होत नाही. उत्पत्तीत ज्येष्ठ म्हणजे सुप्रमसी, सर्वश्रेष्ठता जे आहे प्रभूला, प्रभू यीशू ख्रिस्ताला देण्यात आलेली आहे. आणि पुढे ह्या वचनांमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की कारण आकाशात व पृथ्वीवर असलेले दृश्य व अदृश्य असलेले राजे, अधिपती, सत्ताधीश किंवा अधिकारी असलेले जे काही आहे ते सर्व त्याच्यामध्ये निर्माण झाले. सर्व काही त्याच्याद्वारे आणि त्याच्यासाठी निर्माण झाले. आणि मग उत्पत्ती 1:1 मध्येच आपल्याला ख्रिस्त दिसतो प्रियांनो, आपला प्रभू दिसतो. ज्यावेळेस आपण उत्पत्तीचं पुस्तक वाचतो किंवा उत्पत्ती अध्याय 1 आपण वाचतो तर बऱ्याचदा आपण आपण असा विचार करतो की त्या अध्यायामध्ये किंवा त्या पहिल्या वचनामध्ये ख्रिस्त नाही. पण पुढे आपण जातो त्यावेळेस स्पष्ट रीतीने देवाच्या आत्म्याने इथे दाखविलेलं आहे की सर्व काही त्याच्यामध्ये निर्माण झाले, सर्व काही त्याच्याद्वारे निर्माण झाले आणि सर्व काही त्याच्यासाठी निर्माण झाले. फॉर हिम, फ्रॉम हिम, थ्रू हिम अँड फॉर हिम. आणि इथे आपल्याला सर्व गोष्टींचा उद्देश जो आहे प्राप्त होतो की जर आपल्याला प्रश्न असेल की देवाने निर्मिती कशासाठी केली, का बरं देवाने निर्मिती केली? काही लोकांना असं पण वाटत असेल की अ, परमेश्वर एकटा होता आणि त्याला करमत नसेल. आउट ऑफ लोनलीनेस ही क्रिएटेड द वर्ल्ड. एकटेपणा घालवण्याकरिता त्यांनी जगाची निर्मिती केली. तर आपल्याला इथं स्पष्ट रीतीने दिसतं की पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा त्यांच्यामध्ये पूर्ण रीतीने संतुष्ट होते. नॉट आउट ऑफ द नीड म्हणजे गरजेमधून निर्मिती केली नाही. कारण की गॉड डज नॉट नीड एनी वन. देवाला कशाचीही आणि कोणाचीच गरज नाही. तर उद्देश काय आहे ख्रिस्ताच्या गौरवास्तव, ख्रिस्ताकरिता, ख्रिस्तासाठी त्यांनी ख्रिस्ताच्या गौरवास्तव जगाची निर्मिती केली, हे इथे आपण पाहतो. थोडक्यामध्ये आणखीन निर्मितीबद्दल काही गोष्टी आपण पाहत आहोत. तर, अ, 6 दिवसामध्ये प्रभूंनी जगाची निर्मिती केली. आणि इब्री भाषेमध्ये अ, दिवस जो मराठीमध्ये शब्द आहे त्याला योम हा शब्द वापरलेला आहे. आणि योम हा नेहमी 24 तासाचा असतो, असा अभ्यासक आपल्याला शिकवितात. आणि इब्री भाषेमधील हा जो योम शब्द आहे हा नेहमी 24 तासाचा एक दिवस याच्यासाठीच वापरण्यात आलेला आहे बायबलमध्ये. का बरं आपण योम शब्दाचा अभ्यास करत आहे? कारण की कुठेतरी तुम्ही काही लोकांना भेटाल, ते तुम्हाला सांगतील की 6 दिवस हे 6 दिवस नव्हते दादा.
ते 6 युग होते. कारण की काही अ, महान लोक, त्यांना आपण म्हणू शकतो आयरनिकली, ते सांगतात की ते 6 दिवस नव्हते तर 6 युग होते, 6 काळ होते. परंतु बायबल स्पष्ट रीतीने सांगतं की योम हा शब्द, याचा जर आपण अभ्यास केला तर नेहमी 24 दिवसाचा एक दिवस याच्यासाठीच वापरण्यात आलेला आहे. त्यानंतर गॅप थेअरी बद्दल जे आहे, काही लोक म्हणतात की अध्याय 1 आणि अध्याय 2 मध्ये, सॉरी, पहिलं जे वचन आहे, उत्पत्ती अध्याय 1 आणि उत्पत्ती अध्याय 1, वचन 1 आणि वचन 2 मध्ये अ, कितीतरी शेकडो वर्षाचा, किंवा काही सांगतात की मिलियन्स ऑफ इयर्सचा गॅप आहे. अ, हे पहा या ठिकाणी, अ, प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी उत्पन्न केली, आणि पुढे, आणि पृथ्वी आकार विरहित व शून्य होती. आणि काही जे आहेत, अ, ते सांगतात की वचन 1 आणि वचन 2 मध्ये बिलियन्स ऑफ इयर्सचा गॅप आहे. आणि त्याला कोणत्याही प्रकारचा पुरावा देत नाही. तर हे दोन जे शब्द आहेत, आकार विरहित व शून्य, ह्या दोन शब्दाच्या आधारे ते ह्या दोन वचनांमध्ये गॅप दाखवण्याचा प्रयत्न करतात. पण आकार विरहित व शून्य याचा अर्थ काय आहे, पाहूया आपण. पवित्र, सगळ्यात पहिले मला सांगू द्या की वचन 1 आणि वचन 2 मध्ये कोणत्याही प्रकारचा खंड, अंतर किंवा गॅप नाहीये. पवित्र शास्त्र तसे कुठेही शिकवत नाही. तर मग आकार विरहित आणि शून्य म्हणजे काय? पुन्हा एकदा हिब्री भाषेतून आपल्याला शिकणं गरजेचं आहे. अ, आकार विरहित आणि शून्य ह्या अ, दोन शब्दांना तोहू आणि बोहू, इब्री भाषेमध्ये हे दोन शब्द वापरण्यात आलेले आहे, तोहू आणि बोहू. आणि त्या शब्दांचा अर्थ जो आहे मराठीमध्ये, वस्ती नसलेली पृथ्वी किंवा निर्जन. आणि अजून चांगल्या रीतीने ते दोन शब्द, आकार विरहित व शून्य, समजून घेण्याकरिता उदाहरण ह्या ठिकाणी मी देत आहे, की घर विकत घेणे आणि नंतर फर्निचरची मांडणी करणे आणि ते सजवणे. तर सुरुवातीला परमेश्वराने जे आहे निर्मिती केली, आणि त्यानंतर आपण पाहतो की अ, एक एक गोष्टींची जी आहे व्यवस्था केली. जणू काही एक रिकामं घर तुम्ही घेतलेलं आहे, नंतर तुम्ही फर्निचर लावता आणि मग ते सजवता ते घर. त्या प्रकारे आपल्याला अध्याय 1 मध्ये पाहावयास मिळते. आणि ते थोडक्यामध्ये आपण आता पुढे पाहणार आहोत. तर आकार विरहित आणि शून्य म्हणजे अनइनहॅबिटेड अर्थ. त्या ठिकाणी मनुष्य, पक्षी किंवा प्राणी कोणीही नव्हते. अ, आकार विरहित आणि शून्य, अ, वस्ती नसलेली पृथ्वी किंवा निर्जन, असं आपण याला म्हणू शकतो. आणि सुंदर रीतीने आपल्याला अध्याय 1 जे आहे फॉर्म अँड फिलिंग दाखवितं. फॉर्म अँड फिलिंग, देवाने विश्व निर्माण केले आणि ते भरले. आणि आपल्याला अ, दिवस 1, 2, 3 आणि दिवस 4, 5, 6 मध्ये फॉर्मिंग अँड फिलिंग शिकावयास मिळतं. आणि किती सुंदर रीतीने इथे आपल्याला ह्या दिवसांमधील अनुरूपता पाहावयास मिळते. अ, दिवस 1 चा संबंध दिवस 4 सोबत आहे. दिवस 2 चा संबंध किंवा अनुरूपता दिवस 5 सोबत आहे. दिवस 3 ची अनुरूपता दिवस 6 सोबत आहे. आपण पाहतो की प्रकाश, अ, पहिल्या दिवशी जे आहे प्रकाश निर्माण केले, पण नंतर चौथ्या दिवशी आपण शिकतो की परमेश्वराने सूर्य, चंद्र आणि तारे, तर त्या ठिकाणी आपल्याला संबंध पाहावयास मिळत आहे. त्यानंतर सी अँड स्काय, आणि नंतर फिश आणि बर्ड, म्हणजे ह्या ठिकाणी तो फिलिंग करत आहे. 5व्या दिवशी सी मध्ये फिश आणि स्काय मध्ये बर्ड्स. आणि मग तिसरं आपण पाहतो की ड्राय लँड अँड व्हेजिटेशन. तिसऱ्या दिवशी परमेश्वरांनी भूमी उत्पन्न केली, ड्राय लँड अँड व्हेजिटेशन. आणि मग पुढे त्याची अनुरूपता आपल्याला पाहावयास मिळते की पशु पक्षी आणि, सॉरी, पशु आणि ह्युमन्स म्हणजे मनुष्य निर्माण केला.